अनेक वर्षानंतर मला एक गोष्ट खूप जाणवली की आम्ही लोकशाही हक्कांच्या बद्दल नेहमी लढतो, परंतु एवढी तरुण मुलं आणि मुली लोकशाही हक्कांच्या बाबतीत बोलण्यासाठी ऐकण्यासाठी आली ही बऱ्याच दिवसातली एक चांगली घटना आहे. आणि त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या महिनाभरात जे आपल्या देशामध्ये निर्णय आंदोलन झाली, खास करून जंतर मंतरवरचं जे आंदोलन झालं, त्यामुळे एक नवी चेतना, एक नवं वातावरण, एक नवं वारं या देशामध्ये आहे. आणि खूप वर्षानंतर म्हणजे 10-12 वर्षानंतर मला खूप बरं वाटलं. अलीकडे मला खूप बरं वाटतं की जगल्यासारखं वाटतं. कारण माझ्या देशाची तरुणाई आहे की नाही असा मला प्रश्न होता काही वर्षापूर्वी, परंतु ज्यावेळेला मी बघितलं की माझी मुलं लढतायत, पोलिसांच्या विरुद्ध लहान लहान मुली म्हणजे ज्या पद्धतीने लढत होत्या ते बघून मला इतकं बरं वाटलं की एखाद्या बापाला आपल्या मुलीबद्दल असा अभिमान वाटावा. तशी लढणारी मुलं बघून मला एक 70 वर्षाचा म्हातारा मी, पण मला इतकं बरं वाटलं. अर्थात मला त्यांनी बोलवलं होतं जंतर मंतरला, मीच म्हणलो अरे म्हाताऱ्यांची तोंड आता दाखवू नका, म्हाताऱ्यांनी आपली तोंड आता गायब करा. तर कृपया या तरुणाईचं पुढे म्हणजे तरुणाईच्या आंदोलनाचा विकास व्हावा आणि या देशाला एक नवं वातावरण, एक नवी ऊर्जा आणि खऱ्या अर्थानं आमचा देश हा या जगातला सगळ्यात चांगला डेमोक्रॅटिक देश म्हणून उभा राहावा, समतेच्या पायावरचा. जे बुद्धानं, बाबासाहेबांनी जे मानलं होतं, जे स्वप्न बघितलं होतं, ते स्वप्न पुन्हा साकार व्हावं एवढीच एक इच्छा व्यक्त करतो. मनुवाद्यांच्या विरोधात कोणीही लढत असला तरी मी त्याचा समर्थक आहे. भले त्यांच्या बरोबर काही लोकांचे मतभेद आहेत, माझ्या मित्रांचे, पण असो, पहिल्यांदा बोलले ना चांगलं आहे, बोललेत ना चांगलं आहे, लढूया. राहुल गांधींचे सुपुत्र राहुल गांधी म्हणजे सोनिया गांधींचे सुपुत्र राहुल गांधी पुण्यात आले. नाही, पुणे म्हणजे पेशवाई, त्यांनी सांगितलं पुणे म्हणजे प्रेम. ते मला जरा बरं वाटलं. नाही तर आजपर्यंत पुण्याची ओळख पेशवाईच आहे, तर ती लवकरात लवकर मुजावी आणि माझ्या महाराष्ट्राला या पेशवाईमुळं मान खाली घालायला लावू नये. आदिवासींचं जे आंदोलन आहे, वसतिगृहाचं आंदोलन आहे, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष आहे सगळ्या मीडियाचं, सोशल मीडियाचं पण. तर मला वाटतं की आमची ही भावंड आहेत जी रानावनात आहेत, ते नेहमीच या पृथ्वीतलावर आहेत की नाहीत, म्हणजे इनविजिबल बाबासाहेब म्हणतात, तशा पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे बघतो आहे. तर माझं म्हणणं आहे की या आंदोलनाकडे जायला पाहिजे. आता मी परवा दिवशी परत एका कार्यक्रमावर येतोय, तर जाता जाता मला विचार पडला की मी जाऊया आणि भेटूया. वाटतंय आयसा असो, SFI असो, AISF असो, छात्र भारती असो, या सगळ्या संघटना आहे ना, या सगळ्या संघटनांनी आता एकत्र राहायला पाहिजे. काही काळ नंतर तुमचे काय मतभेद असतील ते चालू ठेवा, पण सगळ्या तरुणांनी हे म्हाताऱ्यांचं काय ऐकू नका. जेनजीवाले मी तुम्हाला सांगतो, म्हातारा सांगतो तुम्हाला मी, अजिबात म्हाताऱ्यांचं ऐकू नका. म्हातारे खोचड असतात, त्या म्हाताऱ्यांचं काय ऐकू नका. तुम्हाला जे दिसत आहे ना सत्य, त्या सत्याच्या मागे उभे राहा आणि सत्यासाठी लढा. कारण कुठली सत्ता, या देशामधली पॉलिटिकल सत्ता जी आहे ना, ती राजकीय सत्ता जी आहे ना, ती काय फार म्हणजे सोशल इंजिनिअरिंग करून पण आणली जाते. या देशातली सांस्कृतिक सत्ता ही फार महत्वाची आहे. आणि जोपर्यंत सांस्कृतिक सत्ता ताब्यात नाही तोपर्यंत राजकीय सत्तेचा मला काही जास्त फायदा दिसलेला नाही या देशात. काँग्रेसच्या बद्दल लोकांचे म्हणजे माझे पण फार काही चांगलं मत नाही. कारण जरी राहुल गांधी हे खूप प्रगतीशील विचार करत असल्याने बोलत असले तरी तो पक्ष जो आहे तो अजूनही सरंजामी लोकांनी भरलेला आहे. तर ते हळूहळू बदलतील असं. मागे ज्यावेळेला मी राहुल गांधींना भेटलो होतो त्यावेळेला मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही फार चांगलं बोलता, तुमचा विचार चांगला आहे, तो तुमचा पक्ष जो आहे तो पुरा थोडं लॉर्ड्सनी भरलेला आहे, म्हणजे सरंजामी राजेशाही लोकांनी भरलेला आहे. तर त्याचं काहीतरी करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जोपर्यंत नवं सांस्कृतिक राजकारण तुमचं उभं करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. मोदीबद्दल काय बोलायचं नाही. आता झालेल्या इतिहासात काय चालता आणि वाईट झालं
हा म्हणजे आता जाऊ दे, आता त्यांनी काय केलं त्याची नोंद इतिहासात घेतली जाईल. आता ती कशी घेतली जाईल, काय घेतली जाईल ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मी कधी चांगल्या प्रसंगी वाईट माणसांची नावं घेत नाही.